आज आम्ही सगळ्या मैत्रिणी आल्या आहोत पुणे येथील स्नेह रिसॉर्टमध्ये. हॅलो एव्हरीवन, मी हेमांगी माने माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही सगळ्यांनी मिळून 2 डेज पिकनिकने केलेली आहे. चला तर मग मी तुम्हाला स्नेह रिसॉर्टची काही झलक दाखवते. तर इथे ऍक्टिव्हिटीज पण खूप छान आहेत आणि परिसरही बघा किती सुंदर आहे. हे आहेत राहण्यासाठीचे रिसॉर्टचे रूम्स आणि हे आहे इथलं थीम पार्क. खूप छान असं थीम पार्क त्यांनी उभारलं आहे. हे आहे इथलं इल्युजन रूम्स. इथे फोटोग्राफी आम्ही केली, खूप छान छान फोटोज काढले इथे. इथे आम्हाला 3D फोटोग्राफी खूप छान करता आली. व्हिडिओच्या एंडला मी ते फोटोज टाकलेत तर तुम्ही ते बघू शकता. आम्ही तर इथे खूप फोटोज काढले, खूप मज्जा केली. या रिसॉर्ट मध्ये अजून कॅमल राईड होतं, हॉर्स रायडिंग होती, देन अजून 360 सायकलिंग होतं. असे भरपूर गेम्स होते जे आम्ही ट्राय केले. यांचं वॉटर पार्क पण आहे, पण सगळे व्हिडिओज मला घेता नाही आले. त्यानंतर आम्ही गेलो डॅशिंग कार मध्ये, इथे खूप मज्जा केली. मग आम्ही बंजी जम्पिंगही ट्राय केलं. मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये बंजी जम्पिंग ट्राय केलं. इट वॉज अन ऑसम एक्सपिरियन्स. आवडलं, मला घाबरले होते पण आवडलं. हा एक इथला फनी एक्सपिरियन्स होता, मिरर मेज. आम्हाला काही केला दरवाजा सापडत नव्हता. आणि या इथे काही जुन्या लॅम्प असे विकायला होते. त्यानंतर टॅटू आर्टिस्ट होते, मेहंदी आर्टिस्ट होते. त्यानंतर हे तिथे फार्म हाऊस सारखं एक बांधलेलं, तिथे त्यांनी हुरडा पार्टी अरेंज केली होती आमच्यासाठी, इनफॅक्ट सगळ्यांसाठी. ही आहे हुरडा पार्टीतील पदार्थ. पेरू होते, उकडलेली कणसं होती, शेंगदाणा चटणी, चिवडा, त्यानंतर लसूण चटणी होती. खूप भारी, खूप मज्जा केली आम्ही हे तर. आणि इथे काही पार्टमध्ये ते छोटे छोटे व्हिडिओचे सेट उभारले होते. हा त्यातला एक एलियन शो होता, एक 2-3 मिनिटाचे व्हिडिओ होते. देन दिस वॉज हॉरर शो. हे बघून मी थोडी घाबरली होती ॲक्च्युअली. आणि अचानक ती डेड बॉडी माझ्याकडे चालत होती, त्यामुळे मला पण मम्मी आठवली. आणि ही आमच्या ग्रुपमधली गायत्री इथे जाऊन बसली होती, क्यू बनेगा करोडपती खेळायला. हा आहे इथला केबीसीचा मंच. हे पण आम्ही एन्जॉय केलं. अशा खूप साऱ्या गप्पा मस्ती आम्ही केल्या. आणि आता हे फोटोज पहा आमचे. खूप खूप प्रकारचे फोटोज आम्ही रेडी झालो होतो. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही इथे बोटिंग पण केलं. सो फ्रेंड्स, तुमचाही असा ग्रुप असेल तर नक्की जा, तुम्हालाही इथे आवडेल. खूप छान रिसॉर्ट आहे. बाय.